नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय। आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चेचा विषय म्हणजे मार्कडवाडीमध्ये जी भारतीय जनता पक्षाची सभा झाली, या सभेमध्ये गोपीचंद पडळकर, राम सातपुते आणि सदाभाऊ खोत यांनी जी टीका टिप्पणी केली, या टीकेविषयीच आजचा विषय आहे की अशी एवढ्या खालच्या पातळीची टीका महाराष्ट्रामध्ये कशी काय सुरू झाली, तोच विषय घेऊन आज आलेलो आहे। तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं, सर्वांना ही विनंती आहे। म्हणजे सबस्क्राईब बटन दाबावं, त्यानंतर घंटी येते, घंटेनंतर ऑल बटन दाबावं, हीच आपल्या सर्वांना विनंती। आणि पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करावा आपण सर्वांनी। तर चला चर्चेला सुरुवात करूया। आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यापासून ईव्हीएम वरती शंका घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। प्रत्येक गावगाव लोक संभ्रमात आहेत की आपण मतदान दिलं नाही किंवा दिलंय, जे निवडून आले ते जल्लोष करतायत आणि जे पराभव झाले ते लोकांना जाऊन भेटतात। आपण पाहिलं की संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी लोकांचा मेळावा घेतला, लोक रडत होते तिथं, त्यांचे जे बॉडीगार्ड पोलीस होता तो सुद्धा रडत होता। म्हणजे लोकांना पराभव मान्य नाही, लोकांना असंच वाटतंय की आपला पराभव होऊ शकत नाही। लोकांनी मतं दिलेली आहेत आणि जनतेला सुद्धा वाटतंय की आम्ही मतं दिली ती, पण आमची मतं गेले ती कुठं, चोरीला गेले ती मतं, असं लोकांचं एकंदरीत शंका निर्माण झालेली आहे। त्यातच मार्कडवाडी गाव हे भारतातलं पहिलं गाव आहे की ईव्हीएम वरती शंका घेणार। या गावाने ठरवलं की आपण बॅलेट पेपरवरती निवडणूक घेऊन बघू। म्हणजे हे घेतलेलं मतदान ते काय ग्राह्य धरलं जाणार नाही कुठं, परंतु शंकेचं निदर्शन म्हणून गावात मतदान घेऊ आणि कोणाला किती मतदान पडलंय हे आपण बघू, असं गावकऱ्यांनी ठरवलं होतं। परंतु तिथल्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे सगळं मोडीत काढलं। जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे हुकुमशाहीप्रमाणे हे सगळं मोडून काढलं, असंच एकंदरीत विरोधकांचं म्हणणं आहे। त्यातच तिथल्या लोकांचं मतदान घेण्याचं मानस मोडून काढल्यानंतर तिथली लोक जे आहेत ते बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहेत की आमच्या गावामध्ये आम्ही कुणाला मतदान दिलं हे आम्हाला टॅली करायचंय, त्या संदर्भात आम्हाला आमच्या गावामध्ये मतदान प्रक्रिया राबवायची आणि ईव्हीएम हद्दपार करायचं। म्हणजे या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा ईव्हीएम वरती मतदान झालं नाही पाहिजे। ती भारतामध्ये पहिल्यांदा ठिणगी मार्कडवाडीतून पडली। हे लोक बेमुदत धरणे आंदोलनाला बसल्यानंतर साहजिकच या ठिकाणी शरद पवार यांचं आगमन झालं। म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे आमदार निवडून आलेले असताना देखील त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देतो, माझा राजीनामा घ्या आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या। हे निवडणूक आयोगाने जाहीर करावं की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात। विरोधी पक्षाचे जे राम सातपुते होते त्यांनी देखील हे चॅलेंज स्वीकारलंय, पण त्यांचं मत आहे की आधी राजीनामा द्या आणि तुम्ही जावा निवडणूक आयोगाकडे, आम्ही येणार नाही। म्हणजे एकंदरीत हे कुठंतरी दोन्ही पक्षाचा रडीचा डाव सुरू आहे असंच म्हणता येईल आता। तर हे लोक आंदोलनाला मार्कडवाडीमध्ये बसल्यामुळं शरद पवार आणि जयंत पाटील यांचं साहजिकच या ठिकाणी आगमन झालं, त्यांची सभा झाली। त्यावेळेस विरोधकांचं असं म्हणणं आलं की हे लोक बाहेर आणले, मार्कडवाडीच्या बाहेरची लोक आणली। जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं, म्हणजे जिल्हाधिकारी हा एखाद्या कुठल्याही पक्षाचा नसतो, परंतु तो पक्षाचा असल्यासारखा भूमिका मांडत असतो आहे। सोलापूरचा जे जिल्हाधिकारी तो पक्षाची भूमिका असल्यासारखी मांडत आहे। एकंदरीत आपण त्यांचं जे बोलणं आणि वर्तन जे पाहिलं तर त्याच्यावरून एकंदरीत तसंच दिसून येत आहे। जयंत पाटील आणि शरद पवार यांची सभा झाल्यानंतर साहजिकच त्यांनी ईव्हीएम वरती शंका उपस्थित केली। त्यांनी सांगितलं की मार्कडवाडी गावाने मतदान दिलेलं नाही असं लोकांचं मत आहे, मग बॅलेट पेपरवरती निवडणूक तिथं घ्यायला काय हरकत नाही आहे। परंतु प्रशासनामध्ये असं होईल की जर या गावामध्ये जर मतदान जर जानकर यांना जर जास्त झालं तर याचा उद्रेक महाराष्ट्रभर, देशभर, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये होईल आणि त्याचाच संभाव्य धोका लक्षात घेता हे सरकार हे असं होऊ देणार नाही, एकंदरीत असंच दिसतंय। आणि त्यानंतर चावताळून भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी देखील सभा या ठिकाणी घेतली। या सभेचं प्रमुख नेतृत्व हे गोपीचंद पडळकर, राम सातपुते आणि सदाभाऊ खोत, म्हणजे ज्यांच्यावरती कडकनाथ कोंबडीचे आरोप आहेत ते सदाभाऊ खोत, ज्यांच्यावरती मंगळसूत्र चोरीची केस आहे ते गोपीचंद पडळकर आणि राम सातपुते, अशा तिघांनी जंगी अशी सभा घेतली। आणि या सभेमध्ये शरद पवार, राहुल गांधी यांच्यावरती सडकून टीका केली। या लोकांनी टीका करताना काही जिभेला म्हणजे लगामच घातला नाही। त्यांनी
भयंकर अशी टीका केली. गोपीचंद पडळकर यांनी तर असं सांगितलं की 100 शकुनी मामा मरतील तेव्हा एक जन्माला येईल, तो म्हणजे शरद पवार. म्हणजे शकुनी मामा आपण पाहिलेला आहे महाभारतामध्ये, कपटी होता. शकुनी मामाने काय काय केलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे महाभारतामध्ये. ती उपमा ही शरद पवारांना देण्यात आली. तर सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की राहुल गांधींना अगोदर लग्न करावं आणि मग आमच्या ह्याच्यात यावं. म्हणजे एकंदरीत असं आहे की चित्र, म्हणजे तुम्ही व्यवस्थेवरती बोला, या बाकीच्या गोष्टीवरती जर आपण बोलत राहिलो तो विषय हा भरकटत जातो. तसंच त्यांची सभा देखील वादळी भरकटत गेल्यावानी झालेली एकंदरीत अनेकांचं मत आहे. परंतु शेवटी सभा ही सभा, ज्याला त्याला आपले आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. तसं त्यांनी देखील आपले विचार मांडले. सदाभाऊ खोत यांनी देखील शरद पवारावरती जहरी टीका केली, राहुल गांधीवरती टीका केली, माळशिरसच्या आमदारावरती टीका केली. गोपीचंद पडळकर यांनी तर अनेक विषयांतर करून रोहित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरती जहरी अशी टीका केली, खालच्या शब्दामध्ये टीका केली. आणि त्यातच राम सातपुते यांनी देखील मोहिते पाटील यांना जेलमध्ये टाकणार असल्याचं सांगितलं. त्यांनी सुमित्रा बँक घोटाळा, विजय शुगर कारखाना घोटाळा, त्याचबरोबर अनेक जे मोहिते पाटलांनी जे घोटाळे केलेले आहेत, म्हणजे त्या घोटाळ्याच्या फायली काढून विजयसिंग मोहिते पाटलाला 1 वर्षाच्या आतमध्ये जेलमध्ये टाकणार असल्याचं राम सातपुते यांनी जाहीर आवाहन केलं. त्यातच मोहिते पाटलाचा जर कोणी आडवा आला तर त्याला विजय चौकामध्ये उघडा नागडा करून चापकानं फोडून काढेल, अशी देखील टीका राम सातपुते यांनी केली. परंतु आता हे माळशिरस तालुक्यातले लोक देखील बघतायत की कधी राम सातपुते उघडं नागडं करून कोणाला मारणार आहे. म्हणजे हे विजय चौकामध्ये, म्हणजे असं लोक देखील, उत्सुकता लोकांमध्ये देखील आलेली आहे की कधी बघायला मिळेल कोणाला मारलेलं. म्हणजे असं एवढे असे जहरी खालच्या पातळीची टीका हे राम सातपुतेंनी केली. त्याचबरोबर राम सातपुतेंनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर मात्र मोहिते पाटलांना सोडणार नाही, मोहिते पाटलांना वर्षाच्या आत जेलमध्ये टाकणार, अशी शपथच राम सातपुतेंनी घेतलेली आहे. जर 1 वर्षाच्या आत नाही जेलमध्ये टाकलं तर राम सातपुते नाव सांगणार नाही, अशा पद्धतीचं भाषण देखील राम सातपुते यांनी केले. आणि पुढच्या विधानसभेचा उमेदवार देखील राम सातपुते असेल असं जाहीर केलेलं आहे. त्यातच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेवर घेण्याचे देखील संकेत दिलेले आहे. म्हणजे राम सातपुते यांना ताकद देऊन मोहित्यांच्या विरोधात लढायला लावायचं असे एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसते. आणि त्यातच पुन्हा नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांची देखील या वादामध्ये उडी यांनी देखील घेतलेली आहे. म्हणजे एकंदरीत ईव्हीएम मशीनवरतीच पुन्हा निवडणुका होतील की काय, असं एकंदरीत चित्र आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांना, कुठलाही सत्ताधारी पक्ष असेल, जर विरोधकाला काय आक्षेप असेल, ऑब्जेक्शन असेल तर त्याचं निरसन करणं हे सत्ताधारी गटाचं काम असतं. सत्ताधाऱ्यांनी त्याचं निरसन केलं पाहिजे. परंतु तसं होताना एकंदरीत दिसत नाही. जसं आहे तसं रेटून नेण्याचं काम, म्हणजे एकंदरीत निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे, बोलवायला पाहिजे किंवा तुमची काय तक्रार आहे. ठीक आहे, आपण आता ही निवडणूक झाली, पुढची निवडणूक किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका ह्या बॅलेट पेपरवरती घेऊ, त्याच्यामध्ये काय होतंय ते पाहू. म्हणजे असं एकंदरीत निवडणूक आयोगाने देखील म्हटलं पाहिजे. लोकांचं असं मत येतंय किंवा विरोधकांचं असं मत आहे की बाबा बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, भारतीय जनता पक्षाने तुमचे सगळेच्या सगळे निवडून आले तरी चालतील, फक्त आमची शंका तरी निघू द्या, असं म्हणून विरोधकांचं सध्या सुरू आहे. परंतु भारतीय जनता पक्ष याला कुठंतरी वरचढ ठरल्याचं दिसून येत आहे. आणि यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मोडीत काढण्याचं काम सध्या सुरू असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. तर जी सभा झाली या सभेमध्ये मात्र फार असा गदारोळ आणि फार अशी वादग्रस्त अशी वक्तव्याची सभा झाली असंच एकंदरीत म्हणावं लागल. तर आज एवढंच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती, जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.